नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे नयनतारा ऋषीला घेऊन जाते स्वतःबरोबर आणि इथे ऋषी कमळीचा हात पकडत म्हणतो की कमळी तू पण चल. कमळी पटकन ऋषीचा हात काढते, म्हणते नाही ऋषी सर, मी येणार नाही. तुम्ही तुमच्या आईबरोबर जा. माझ्या आईचा अपमान झालेला मी तो सहन करू शकत नाही. जोपर्यंत नयनतारा मॅडम माझ्या आईची माफी मागत नाही तोपर्यंत मी तुमच्याबरोबर येणार नाही, असं म्हणून कमळी ऋषीचा हात काढते बाजूला आणि नयनतारा ऋषीला घेऊन जाते. ह्या दोघांची नक्की इथे प्रेम कहाणी सुरू झाले का संपली ते आपण काही येणाऱ्या भागामध्येच पाहू शकतो या. आणि सध्या तर इथे असं काही घडलं आहे की इथे सरू कमळी खूप रडत असतात. सरू म्हणते कमळे मला माफ कर ग, माफ कर. नाही त्या मॅडम त्या तसल्या बोलून गेल्या, आपल्याला चार माणसांमध्ये आपली इज्जत काढली, काय आपला मान सन्मान राहिला आत्तापर्यंत. आबांनी या गावामध्ये आपला मान सन्मान जपून ठेवला होता, त्याचं काय निष्फळ झालं. कमळी म्हणते आय तू शांत बस, अशी रडू नकोस ग. मला माहीत आहे तू कशी आहेस. आपल्या इज्जतीवरती आपल्या मान सन्मानावरती कोणीही बोट उचलू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हटल्यानंतर ह्या दोघींची जी काही कासावर जीव खालीवर झालेला असतो ते काही बघून बंड्या निगी खूप रडत असतात. म्हणतात की खरंच ह्या दोघींची अवस्था आज पाहवत नाही आहे. असं काय रे देवा घडलं ते, असा पूर्ण अनर्थ घडला. तोपर्यंत सरू म्हणते की कमळे तुला काही जरी झालं तर तुझ्या बापाचं नाव तुला कळलंच पाहिजे, कारण की कोणीही ऐरा गैरा नथू घेरा येऊन तुला तुझ्या बापावरून सगळं काही बोलून जातो. आज नाही उद्या तुला हे कळणं गरजेचं आहे. आणि ही ते गावची लोकंही ह्यांना नावं ठेवायला लागलेले असतात. कसं बसं हे चौघंजणी घरी जातात आणि घरी गेल्यानंतरनं ह्या गावामध्ये आपल्या कमळीचा सत्कार होणार असतं म्हणून इथे कामिनीने दुसरीच काहीतरी फिल्डिंग लावून ठेवलेले असते. गावामध्ये जे जे काही घडलेलं असतं ते सगळं काही अनिका कामिनीला फोन करून सांगते. म्हणते की नयनतारा आंटीने फक्त त्या कमळीच्या कानाखालीच मारायची राहून गेली होती, सगळं काही त्या बोलून गेल्या आणि तिच्या आईचाही अपमान केला. कामिनी जोरजोरात हसते आणि म्हणते की बरं झालं त्या कमळी एकदाची त्या नयनताराच्या नजरेतून खाली पडली अखेरकार. तोपर्यंत इथे आपली अनिका म्हणते अगं पण ऋषीचं प्रेम आहे ना त्या कमळीवरती, तो परत माघारी आला तर काय करायचं. कामिनी म्हणते त्याला येऊ देईल ना, कितीही माघारी आला तरी चालेल, पण ही नयनतारा काही मांडल्यात ती नाही आहे. कितीही झालं तर ह्या गरीब मुलीला घरची सून कधीही बनवून घेणार नाही ती, एवढं लक्षात ठेव. हे सगळं काही चालू असताना अन्नपूर्णा आजी आपल्या शांत बसलेली असतात. तिला कमळीबद्दल ऐकून खूप म्हणतात ना नाराजगी झालेली असते. राजन तिथे येतो, म्हणतो की आई अगं काय झालं, अशी का शांत बसली आहेस. तोपर्यंत अन्नपूर्णा आजी जे काही कमळीबरोबर घडलेलं असतं ते सगळं काही सांगतात आणि म्हणतात की अरे राजन काय करायचं आपण. तोपर्यंत राजन म्हणतो आई अगं काळजी करू नको, आपण दोघीजणी तिच्या गावी जाऊया म्हटल्यानंतरनं अन्नपूर्णा म्हणते हो जाऊया ठीक आहे, पण आपल्याला एकदा बाबांचा चेकअपही केला पाहिजे. त्यासाठी डॉक्टर घरी बोलवले जातात. डॉक्टर म्हणतात की आता कुठे प्रोसेस नीट व्हायला लागली आहे, बाबा कधीही ठीक होऊ शकतात. स्वतःच्या पायावरती ते 4 दिवसांनी 8 दिवसांनी महिन्यांनी 2 महिन्यांनी सुद्धा चालू शकतात. चेकअपसाठी डॉक्टर इथे घरी आल्यानंतरनं कामिनी हे सगळं ऐकल्यानंतर आश्चर्य वाटतं तिला. म्हणते की हा म्हातारा जर उभा राहिला ना तर काही खरं नाही. आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की सरूचा जो काही अपमान पूर्ण गावाच्या समोर झालेला असतो त्याच्यामुळे ती स्वतःला म्हणजे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करते कमळीच्या समोर. कमळीला राजनचं नाव सांगणार तोपर्यंत कामिनी तिला गुंडांना घेऊन तिच्या तिथे येते आणि सरूवरती गोळी चालवते. त्याच्यामुळे सरू आपली दरीत जाऊन कोसळते. पाहूयात आपण इथे अन्नपूर्णा राजन आणि सरूची नक्की भेट घडेल का आणि कमळीच्या समोर राजन आणि अन्नपूर्णाचं सत्य येईल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो आपले शॉर्ट्स व्हिडिओही आलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.